औचित्यवाडी. कालचं जेवण चांगलं झालं पण जरा मसालेदारच होता ना. नाही होता आता काय खूप बदलला असेल. मागच्या वेळी चांगलं दिलं ते जेवण. चांगलं तो पहिला खूप होता ना हा. तो चांगला होता मग ते सुट्टीला गेले म्हणलं येणे जरा टेस्टिंग पावडर थोडी मारली होती काय ना, पण जेवलं माणूस लय हॉटेलला टाकी तिथे साधा भाऊ टाकी ते पण काय 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 नाही टाकी हा. मस्त. तुम्हाला सांगू का तसं तर आपल्या घरचं कधी बी चांगलंच जेवण. हा घरचं चांगलंच आहे. कोणाचा फोन अरे हॉटेलवाल्यांच. हॅलो हॅलो. नाही जेवण चांगलं क्वालिटी चांगली होती. आम्ही डेपुटी तेच विषय चालू आता म्हणले तुमसारखं जेवण काही कुठे भेटत नाही. हा नाही मापत होतं थोडं तेल आणि ती जरा टेस्ट पोटाला झालं नाही काही, पण ते असं वाटलं थोडं. हा तीच म्हणलं खूप बदललेलं दिसतोय. ते डेपुटी सांगत होते आता त्यांना सगळी माहिती असती कोण गावाला गेलाय कोण शिवाला गेलाय. दुसरं काय आता चमचे मी ग्लास अवनाय जालन श्यामेनी म्हणते ते काय ते होते तुमच्या बरोबर दोघं होते त्यांनी ते प्लेट आणि ग्लास. नाही नाही आमच्या बरोबर आले म्हणून असं कसं काय? ते ग्लास प्यापुरते इकडं तिकडं हा, असते. तुमच्या घेतले तिथेच असते, बघा तिथेच बघा म्हणून. ग्लास. आता ते घेतल्यावर कसं मोकळ्या ग्लासचं काय करायचं त्यांना. त्यांना आहे ग्लास बाटलीचा नाद म्हणजे घेऊन गेले. नाही हो नाही नाही आता आम्ही एवढे गावातले प्रतिष्ठित आमच्या बरोबरच्या माणसांनी प्लेटन 3 नेलं म्हणलं होतं मग ते खापर आमच्यावरच यायचं. नाही डेपुटीच्याच वार्डातले येते पण ते गावातले आमच्याच आहेत ना. काय ते नाही नाही तसं नाही. अहो ते थोडं सांगत बोला त्यांच्याबरोबर बोला. ते कसं काय असं डेपुटींच्या वार्डातले. हा नमस्कार. काय म्हणले प्लेटा गेले? आपण ते दोघं आता आमच्या बरोबरच होते. नीट जरा माझ्याला आवाज कमी येतो. अहो वेटरचे भांडणं झाले पण ते असं नाही आणणार. हा वेटर म्हणला का 5-6 प्लेटा 2 ग्लास चमचे? नाही हो तुम्ही उगा काही नका आमच्या ह्याच्यावर आरोप करू. नाही लागणार ते पुरं पेतेर खातेर बरं का. पण असं वा हे नाही करायचे तुमचं घोड. लेटापर्यंत गेलं वा. नाही नाही तसं काही करू नका. ऐका ना आधी आम्ही विचारपूस करतो असल्या तर प्लेटा शक्यतो नसणारच आहेत आमच्याकडं. तुम्ही तिथेच बघा वेटरला म्हणा कुठं काही टाकल्या का काय. बरोबर तरी मी चौकशी करून सांगतो तुम्हाला. हो काही बोलू नका कोणला बोलू नका. घेताना आमचे नाव तेच ना. हो सांगतो मी तुम्हाला. हा काय चव जायचे लक्ष नाहीत राव. त्यांना न्यावं का नाही कुठं. ते होतं ते वेटर सगळं भांडणं झाले. ते वेटरच्या डोक्यात गल्लाच हाणला या जालेनी आणि नंतर वेटरला म्हणला तुला दाखवतो बाहेर येतो फक्त. आणि ती वेटर म्हणला त्यांनीच नेल्यात. मी धुत असताना आले मायापाशी मी पळवलं म्हणला जोरात 100% त्यांनीच प्लेटा नेल्या म्हणला. हा चव जायचे लक्ष नाही का. आता मला सांगा तिथं बाकीचे कार्यकर्ते जेवायला असतात आपल्या विरोध पार्टीचे. ते खडकी खांडाळ एवढ्यावाले काय म्हणते हा आईला हे काय औचित्यवाडीचे सरपंच काय डेपुटी काय मेंबर आयला कुठं न्यावा का नाही चव जाईन बोय. ते मालक बी असाय चाटळ ना सगळ्या दुनियात करीन नाक म्हणते डेपुटीने त्यांनी प्लेटा चोरून नेल्या. हा हे तर स्टीलचं पत्र्याचं लोखंड पण जस काय सोनं चोरीला गेलाय म्हणून अवघड तो प्रचार होतो ना हॉटेलचं. मग चला आपण जेवायला गेलो. चला बरं काठाळ्याकडे बघू काय केलं यांनी बघू आपण. चला इकडेच असते ना आता गाव. आता भाऊ का त्या पोऱ्याचं दुकान तर बंद आहे. आलो काय द्यायचंय? आला बघा आला काय द्यायचं? इथे असं इथे मध्ये राय बाबा. तुझ्या दुकानात जी नाही तीच मागायला आलोय आम्ही. होय हा इकायला नाही तसंच न्यायला आलो. होय हा. काय द्यायचं होतं? तू आणि जालेनी काय औचित्यवाडीचं नाव घालायचं ठरलं काय रे? म्हणजे मजी अरे, रात्री जेवले खाल्ले, पेल्ले चांगले होतं ना रातचं जेवण. हा? भारी होतं. भारी होतं ना. रसा वर पितो रसा वर पितो. हा आणि प्लेटा बी आणता का? अरे, जिथं खातो ते आवडल्यावर भांड ती चावून नसतं खायचं. नाही हो काय 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 बोला ना. मग घेऊन नसतं यायचं. नाही कोणी आणलं? वेटरचे झालं? बघा बघा भामट्या. वेटरचे तुम्ही भांडण झाले ना ते काल तुमचं. नाही नाही मग जालेची झाली ती खरखर उशीर नंतर शेवटचा रस्ता मागण्यावरून ते म्हणला किती रस्ता घ्या तुम्ही? अरे रस्सा घ्यायचं बी लिमिट असतं ना. तुम्ही दोन अंड्या खाल्ल्या
तरी रस्सा मागतात अजून परत हांडी भर रस्सा रस्सा काय पिये नाही का काही ती झाल्या पित होता मी नाही हो. ए, जाले तुम्हाला माहित नाही याचं पोट किती मला आधीच मुळ्याचा त्रास आहे मी कायला खाऊची अरे तो हाडकापेक्षा रसाच लय पितो तू टाका घालून घे ना तीन निराळा मळ्यात मळ्यात नुसतं म्हणायचं मुळव्यात आणि मुळव्यातापर्यंत जावंच चोर खरा आणायचा हा त्या आणल्या असल्या तर झाल्याने आणल्या असत्या पण मी काय पाहिलं नाही 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 उंदराला मांजर साक्ष ज्या आवाज आल्या डोकं चालत नाही ती येडे सल्लागार इथं ड्रायव्हर आहे अरे काय आण हवा आणि काय नाही हे तरी कळायला कळायला पाहिजे पाहिजे ना अक्कल पाहिजे ना आपण तिथे जातो जेवतो खावतो कशाला आणायच्या बरं कान टाळल्यावर तुला समजेल का कोणी खरं आणल्यात? खरं बोल ना आणल्यात खरं का खरं तुम्ही? सांग नाही हो. आणल्यात का? आणल्या असल्या तर मी म्हणतोय जाल्याने आणल्या असत्या आणल्या तर नाही श्याम आहे ना श्याम म्हणजे संध्याकाळ म्हणजे रात्र रात्र म्हणजे काळा ह्यो एकदम काळो की रात्र ही. शिव कबूल नाही होणार नाही चला व्हायचं, श्याम नाही याच्याकडे चला जाल्याकडे. जालेकडे चला याला घेऊन जालेकडे. चालायचं का? हा. याला नको याला नको हा, इकडे. ये तिथून डोळे हा, मारीन. डोळे मारेन तिथून येऊ पुढे सापडायचा जाल्या काय नु हा. काय जाल्या काय पुढे पाटाकडे गेला काय त्याचाच आवाज आला आला खैसाचं नाव घेतात खैस आला काय आलं खैस कुठं आलाय खैस नाही म्हणलं नाही म्हणलं ते वै श्वास हा, वै. जेवलेलं आग सांडलं होतं काही नाही अंगावर नाही सांडून दिलं मी साधा भाऊ नाही होय झालंय काल तुम्ही 23 रोट्या आणि 2 हांड्या चिकन खाल्लं तेवढं पोट नव्हतं भरलं का नाही माझं भरलं होतं पोट भरलं होतं हा मग वेटरला हाणला ताटल्या घेऊन आले कुणी नाही बुवा नाही मी कशाला आणू वेटरला तू श्याम्या राशावर रसा मागत होता श्याम्या राशावर रसा मागत होता त्याचे भांडणं झाले असले तर मला काय माहित बुवा अरे हा, ह्यो कुठं तुला जेवण? नाही आवडत हा, मटण, नाही, आहे जास्त. नाही नाही एक तर मला आधीच मुळ्या दे आयो श्याम्यानी त्याचे डायलॉग याला व्हॉट्सअप करून पाठवले का काय दोघांचे सेम आले Same आले. मुळ्यात आणि रस्सा श्याम्या मागत होता तो म्हणतो जाल्या मागत होता शिक्रापुऱ्या तुला मुळे दे का तू कधीच कानाव नाही कान मी आपलं का झाकीत मुळ्यात असते त्याचं झाकीत उघडकीत मुळ्यात आहे. मुळ्यात आहे. यांना दोघांना वेल्डिंगची मशीन आणावं लागणार आहे तेव्हा यांचं मुळव्यादाचं दुखणं मिटणार आहे पण टाके घालून नाही जमणार तुम्हाला पण झालं काय एवढं झालंय आम्हाला? काय एवढं त्या हॉटेलवाल्या मालकाचा फोन आलता काय? तुम्ही त्या वेटर संग वेटर भांडण केले तो वेटर भांडे घासत होता तिथून तुम्ही प्लेट चमचे ते उचलून आणले ते वेटर Glass! ग्लास Glass आणले सुद्धा तो पाच. ए सदा भाऊ डेपुटी हा. मी मला काय चला अनुभव भांडे मला काय करायचंय श्याम्याने आणले असले तर श्याम्याकडे बघा याला स्टीलचं भांडे आहे ना वर्ज केले डॉक्टर याला जर्मलचंच भांडे लागत बिनला आणि त्याला आहे ना त्याला तर खापराची गाडी दिली पाहिजे तुम्हाला दोघांना आहे ना तुम्हाला स्टीलचे भांडे आवडतच नाहीत अरे बिनलाच्या हो गावाचं नाव जाईन आपल्या कायम जावं लागत तिथं दुसऱ्या विरोधी पार्टीचे लोक गेले म्हणजे तुमच्या त्या पार्टीनं भांडेन ते चोरून नेले सारी चव नाही द्यायची तुमची नाही द्यायची तर आमची तरी जपा ना कोण घेऊन आले यांना हा सदा भाऊ वतनदार डेपुटी अवचितवाडीचे पण मला काय सांगता एवढं मला काय त्याचं पडलंय भाऊ आपण आणलेच नाही म्हणल्यावर प्लेटावले तुम्ही दोघं चोट्टे आता एक काम करायचं ते हॉटेलवाला मालक म्हणला मी जोडून आणणार आहे ना त्याला म्हणायचं तुला काय करायचं ते कर आणि तू कसं काढायचं ते काढ हा हो याला हा कुठे आहेत प्लेटा मला काय प्लेटा कुठे माहित? आहेत मला नाही माहित प्लेटा अरे देऊन टाका ना कमी अडवून करता हा. श्याम्याला विचारा श्याम्याकडे असलं तर मला काय विचारतो भाऊ भाऊन आवाज दिला तुम्हाला तर तुम्ही माऊच वर लगेच तंगडी करायला लागली म्हणजे हा, तर याला तुम्हाला म्हणलं होतं ही घाण नका नेऊ हॉटेलवर आता आता परत जर ते जर हॉटेलमध्ये आले तो वर टंगडी करायला म्हणजे हे आपण खाऊन पिऊन चोऱ्या न्यायचं तर करीत न्यायचं. आहे. बरं बघू त्या हॉटेलवाला सांगतो हा, हो. चालन तू आहे ना तू तुम्ही असे वाटणार नाही त्या हॉटेलवाला सांगतो काय हा? मी सांगतो तर मी काय सांगता? काय करायचं ते कर म्हणून तुला हा हॉटेलवाला म्हणतो मी काय आलीच्या आईला काही ना काही कुठाने काय समजाना काय हो सदाभाऊ कुठे चालले सुगंध तुला किती वेळा सांगितलं सदा भाऊ म्हणत नको जाऊ तू वतनदार घराने बरं वतनदार कुठे चालले तुम्ही असं बरं वाटत त्या वतनदारी पायी काही तोटा झाला आणि तुम्ही आम्हाला पार भाऊच्या लाईनीत उभं करायचं भाऊ दादा मला नाही आवडत बरं चुकलं वतनदार चालले कुठं ते तर सांगा ते एक जरा लचंड माग लागले तुमच्या मागं लचण लागलं वय काल डेपुटीन आम्ही असं बसलो हा झाले शामे होते म्हणले काय राव आमच्या तोंडाला नुसतं चाळका सुटला जरा तिखट खाऊ घाला नेलं त्यांना तिकडे ढाब्यावर जेवायला कोणाला
झाले श्यामेला हा. आम्ही बी होतो. हा बरोबर आहे भाऊ, ते माणसं आहे ते लगेच घेऊन गेले. कधी मला नाही म्हटले चल सुगंधा आपण जेवायला जाऊ म्हणून. नाही तुला म्हणलं असतो, पण आता घडी घडी माणसं बाया माणसाला सेपरेट नेणार आहे आपल्या वार्डातल्या सगळ्या कधी पण संक्रांतीला. बर झाली ना आता संक्रांत. पुढल्या संक्रांतीला तिथं वाण द्यायचा घ्यायचा कार्यक्रम करू आणि तिथं पण हा मध्ये घालता येईल संक्रांतीला मध्ये नॉनव्हेज खाऊ घालता येते. बर जाऊ द्या. हा मग काय झालं? त्यांना नेलं हॉटेलमध्ये, त्या वेटर बरोबर रस्सा वाढण्यावरून भांडणं काढले. कुणी? शामरावने जालवणी? ह्यो म्हणतोय त्यांनी रस्सा मागितला आणि त्यो म्हणतोय यांनी रस्सा मागितला आणि ते वेटर बरोबर भांडत बसले आणि नंतर त्याला म्हणले दाखवतो तुला हिसका. आता का मला वाटलं मिटून जाईन, मारी तीन एखादी झापड. त्यांनी मारामाऱ्या नाही केल्या. मग प्लेटा आणल्या हॉटेलमधून. प्लेटा आणल्या, राईस प्लेटाच्या अशा मोठ्याल्या प्लेटा, ग्लास आणि ते राईस खायचे चमचे आणलेत त्यांनी. पण आता कबूल व्हायना ते. त्यांना आता माहीत नाही त्या हॉटेलवाल्याचा म्याव नाही PI. काय सांगता? ते कोणत्या सोन्याचे स्टीलच्याच प्लेटा. पण त्याला वाटतं आता सोडून दिलं तर म्हातारी मेल्या दुःख नाही, काळ सोकन. आज प्लेटा गेल्या, उद्या हे माझे काही पातेले नेतेन, हांडे नेतेन, काही नेतेन. तो म्हणला आता सगळ्या गावात झडतीच घेतो. आता त्याच्या पुढे सोन्याच्या प्लेटा आहेत, पण ज्याच्या इथं निघतेन राईस प्लेटा निघल्या का त्यांना ते सोनकिडा राईस खायला जेलमध्ये. अयो म्हणजे तुला सोनकिडा राईस माहित नाही? नाही. यो जिरा राईस असतो. हा. राईस प्लेट मध्ये जिरा टाकीत येत भातात. म्हणजे मला पण जावं लागेल. आणि जर अटक झाली तर जेलमध्ये ते तांदूळ निवडीतच नाही, आला कट्टा का पातेल्यात त्याच्या सोनकिडे असतात. एवढे निवडीत कुठं उपनीत कुठं. मग त्याला म्हणतात सोनकिडा राईस. काळा काळा सोनकिडा असा फुगून फ्राय होऊन येतो, समजत नाही. तुम्ही पण त्यांच्या असं घरी विचारायचे ना भांडे कुठे म्हणून. ते त्यांना विचारला आता आम्ही झडती घेणार का, पोलिस येते झडती. मग त्यांना 2 ठोके लावले ना, ते बी सांगते कुठे ठेवल्यात प्लेटा. असत्यान कुठं तरी भेटत्यान. 5-6 प्लेटाची गोष्ट नाही, पण चव मात्र जाणार आहे. आणि हे दोघांना आलेबाई ठाण्याचे पोलिस आणि गेलेबाई जाळीच्या गाडीत घेऊन जाऊ का. भेटले तर सांग त्यांना द्यायला. भाई कुठे गेला आता हे माणूस? काय रे सुगंधा? हो कुठे गेले तुम्ही? घरी थांबता येत नाही का माणूस आल्यावर? म्हणजे घरी थांबाय कोण माणूस वाट बघायची माणसं? जराय भांडे जराय. अरे हे कशाला मला भांडे? कशाला म्हणजे? आता हे घ्या आणि एकमेकाला वाजवत बसा गावभर. अहो मला काय म्हटलं तुम्ही? तुला नवीन भांडे आणून दिले म्हणे विकत, पोहे खायला आम्हाला. आम्ही तर 17 वेळेस येतो तर. आणि काय हे हॉटेलमधून चोरून आणले ना तुम्ही? बोल हे कोण म्हणलं हॉटेल मधून आणलीत? काय का असा ना सुगंधा, पण राहू दे ना, तुला लागत होती ना. काय का असं ना म्हणजे? अहो तुम्हाला म्हणजे गावामध्ये पोलीस येणार आहे. अन पोलीस काय करतात मग? काय करते? दंड घेऊन हाणतील ना मागून. तेव्हा तुम्हाला काय पोलीस काय करतात ते? पोलिसाला काय माहितीये सुगंधाकडे भांडी आहेत म्हणून? आमच्याकडेच माहित नाहीत तर तुझ्याकडे कधी माहित व्हायचे? ते नका सांगू मला. तुम्हाला 2-4 दंड जर पडले ना, लगेच तोंडवर करून सांगाल ते सुगंधाच्या घरी भांडे. म्हणजे मला नवरा मला काय आमचं माहेरच काढून दिला असे उद्योग घातल्यावर. नाही आतापर्यंत तुला कानावर आलं का जे आले तुझे नाव सांगितले म्हणून भांडी आहेत म्हणून? आलं का? अहो आतापर्यंत असं कधी काय झालं नाही. तुम्ही एखादी गोष्ट केली आणि माझं नाव घेतलं नाही, कारण नसताना मी गुतलेली. आणि त्यात वतनदारला माहिती म्हटल्यावर मग तर कामच झालं. ते वतनदार मला म्हणे गावात पोलीसवाले येणार आहे आणि ते सगळ्यांची झडती घेणार आहे म्हणे. हे भांडे ना तुम्हाला राहू द्या, परत असे उद्योग आहे ना माझ्या घरी घेऊन यायचे ना, पहिलेच सांगते. अरे हे भांडे राहू दे तुझ्याकडे. मला काय करायचे भांड्याचं? ते गपचूप ते कोणाचे आणले चोरून चारून नेऊन दिले हॉटेलमध्ये. हॉटेलमध्ये कुशल जेवायला गेले होते का भांडे चोरायला गेले होते? जेवायलाच गेलतो. अहो सारखीच तुम्ही ते काळू बाळू तोंड घेऊन तिथे जेवायला गेले, भांडे चोरून आणले चट्टे कुणीकडचे. राहू दे तुला. जाओ. मी काय करू बोय ह्या भांड्याचं? श्याम भाऊजी पेटीत होते का काय? मला गाडी लावित होतो. काय काय आला? म्हणतो? काय माझी ये धर भो, पोलिस येणार आहेत म्हणले आणि पकडून इकडे नेणार कुठे आहेत. ठेवतो दुकानात येडा बिडा झाला का? मला नको सांगू भाऊ. हे भांडे आणि ते तू तू येडा झाला काय येडे? काय? कोणी पाहिन ना. नाही नाही काय येडा झालोय येड्या? सुगंध म्हणली पोलीस येते ना, मग केस भांगडी होईन मग आपण गुततो. चमचे 6 होते ना, 3 कसे राहिले? हा किती एक बघ. अजून कुठे 2?
मला काय माहित हो तिने एवढेच आणून दिले भांडे मला सुगंध 2 चमचे ठुले काय मग नवऱ्याला आणि तिला ठेवला असेल मला काय आयला मग सगळे द्यायचे ना राव दिले तर. पण मला काय म्हणायचं काय तिने काय दिले तुझ्याकडे आणून? काय आला म्हणजे ती घाबरली ती म्हणली पोलिस जर आले ना सगळ्यांची धडती घेणार आहेत. अरे झडती घेतली तर आपल्या दोघांच्या घरची घेतील आणि एवढ्या भांड्यासाठी पोलीस खायला येतील. सदा भाऊनी त्यांनी केस केली हा हा आणि जाळीची गाडी येणार आहेत मग ते म्हणले राईस प्लेट आणलेत ना मग तू एक काम कर आपण आहे ना सुगंधाकडे ठेवूया भांडे तेच व्यवस्थित राहतील नाही तर ना भाऊ हे सापडे तर आपल्याला जेलमध्ये जावं लागेल. तू चल मग तिला तर म्हणत होतो ती नाही ठेवली आवडायची ती चल तिला आपण बरोबर ठेवायला लावू. काय झालं सुगू कमी डोक्याला हात लावून बसली. तुम्ही आले का ते परत भांडे घेऊन माझ्या इथं उठा इथून पहिले निघा इथून तुम्ही दोघं पण इथं थांबू नका जा बरं. झालंय काय मला ते सांग आधी. अहो, तुम्हाला माहिती का त्या हॉटेलवाल्या जर ते काय म्हणतात ते IPS का PS काहीतरी म्हणतात ना PSI. PSI त्याचं कोणतरी पाहुणा आहे ना PSI मग? गावामध्ये येणार आहे तुम्ही ते भांडे चोरून आणले माझी तर कशाला आणून ठेवले तुम्ही जा बरं इथून. अरे ते PSI तेवढंच काम आहे का प्लेटा शोधायचं तिकडे मर्डर बघन काही चोऱ्या बघन का हे बघन. अहो पण त्यांचं असं म्हणणं आहे आज भांडे गेले उद्या गल्ल्यातून पैसे नेले त्यांचे त्या फोटोचे दागिने काढून नेले मग ते थोड्या चोरीपासून ते तुम्हाला मध्ये घेऊन जातील ना आणि तुम्ही ते चोरून आणले मग ते 100% इथे येतील ना हो. नाही ते येत नाही तू टेन्शन नको घेऊ तुला मी सांगतो देऊन ना, टाक, अजिबात देऊन टाक. नाही, आपण- अजिबात तू घाबरूच नको मी तुला सांगितलं ना. काय होईल माहितीये का जरी आले ना तू संशय कोणावर आहे ज्या आल्या आणि श्याम्या होय. आमच्या घराची जडती घेऊ दे ना आमच्या घरात नाही जे हा, नाही म्हणून जे. आमच्या घरात बघा. हो तुम्ही ते घ्या आणि तिकडे ते आपल्याला पाटाचं पाणी त्यात सोडून द्या पण ते माझ्या इथं काही देऊ नका. तू ठेव घरामध्ये काय होत नाही त्याला चल रे झाले उगा काय उगा आपल्या राहू दे, चल हा, तुमचं आणखी काय डोक्यात आलं, शामराव? ओय! अगर राहू दे ग राहू दे ना तू काय ते टेन्शन घेऊ नको लागन ना काय अयो ते भांडे सुगंधा अरे कशाला भांडे घ्यायचे या दोघांनीच माझ्याकडे भांडे आणून दिले माझा आणि या भांड्याचा काही संबंध नाहीये. बघितलं का सदा भाऊ चोरी केली एकाने मुद्दे बांधलं पेला एकाकड. 6 रुपये हा काय संबंध नाही म्हणजे 6 रुपये काही संबंध नाहीये. मग या प्लेटा अरे तो विचारायचं ना सुगंधा एवढी हुशार बाई गावचं नाके म्हणले डेपुटी मागायचे आणि तुझ्याकडे कस काय प्लेटा या काय संबंध नाही माझी भाऊ. ही बाई म्हणली होती मला हॉटेल सारख्या प्लेटा लागत्यात म्हणून. हा मग मी काय म्हटलं त्यांना की मला तशा प्लेटा आवडतात हो. मी काय म्हटलं का चोरून आणा म्हणून. सदा भाऊ हा त्या सुगंधताईने सांगण्यापेक्षा यांच्या डोक्यात काय की त्या वेटरची जिरवायची प्लेटा गेल्या म्हणजे त्या मालक वेटरला धरीन ना त्याच्या डोक्यात ती काहीतरी खोडी करायची. अरे नालाय का हो त्या प्लेटा येतात 200-300 रुपये सगळ्या भेटत्यान तेवढ्या पायी चव गेली ना तुमच्या आयुष्याची चव जाईल आणि अरे. आपल्या गावाची चव जाईल. तो म्हणला होता 6 प्लेटा 6 चमचे गेले तिथे चमचे 4 दोन्हीच्या करायची हा काय संबंध अहो रात्री तुम्हाला सूद होती का तुम्ही किती पिले होते एवढे 4 चमचे आणून दिले होते 5 प्लेटा आणि 2 ग्लास होते. मला नाही माहित. मी नालाय का हो, एक काम करा आता साऱ्या गावात मिरीत नका बसू गपचिप पिशीत घाला गपचिप न्या त्या मालकाची माफी मागा आणि त्याला तिथं नेऊन द्या म्हणा आज झालं चुकून आमच्याकडून वेटरचे आमचे भांडण झाले त्याच्यामुळे आम्ही आणले होते ते जिरायला. कोण आम्ही मग डेपटी नाही नेऊन तुम्ही द्या ना, दिले तर- तुम्हाला फोन हा, आलता तुम्ही ना. द्या. एक काम करा. कानसाळ फोडू का त्यांच्याकडे सगळं CCTV मध्ये भोरा काळा सगळे आहेत आणि त्या राईस प्लेटच्या प्लेट आहेत त्या लवकर द्या त्याला संध्याकाळी कमी पडत्यान नाहीतर पोलिस येते आणि तुला घेऊन जाते मग हे जिरा राईस तिकडं राहील आणि तू सोनकिडा राईस खायला सबजेल. बस ते मालकाचं मन मोठं आहे असू त्यांनी नका. फोन करून सांगितलंय नालाय का हो तू जर पोलीस स्टेशनला गेला ना तर चोरीची केस लागल आणि आतमध्ये जातान तिथं प्लेटा नाही जर्मलच्या प्लेटात खावं लागेल मग. एकदा ना यांची जिरलीच पाहिजे नाही तरी तू पण आरोपी आहे ना हो सदा भाऊ. आणि हे त्या बघा, ठरीतेन पोलीस आरोपी कोण मुख्य असं आरोपी सगळं ठरीतेन. आणि चोरी करणाऱ्यापेक्षा त्याचा मुद्देमाल लपवणं आणि मुद्देमाल ठेवणं हा पण आरोपी असतो त्याच्यामुळे इथून पुढे यांच्याकडचं काही घेत नका जात जाऊ. हो डेपटी हा. तुम्ही त्या वेटरला त्या शेटला फोन करून सांगा ना काय? आम्ही गेलो का हाणू नका म्हणून. ते सांगतो मी ते सांगतो हे, मग फोन लावतो. एवढं सांगा हा. फक्त कमरात 2-2 लाथा घाला म्हणते हा. यांचे लय डिले ना करू आणा 2च लाथा. हॅलो तुला एक डेअरी हा, तर मालक. घातली पाहिजे पुढून. काय झालं पोरांकून झाली चुकी त्या वेटरचे त्यांचे भांडणं झालते त्यांनी प्लेटा आहे ना त्याची वेटरची जिरायला आणल्या होत्या पोरं तसे नाही येत ते दोन्ही बी पोरं नाही मग आता थोरडे झालेत ते
पण आता काय आहे, पर्याय नाही. आता त्याला काय म्हणतात ना, ती सवय जात नाही. दोघं आले ना ते प्लेटा देते, त्या वेटरला बी दापा म्हणा, भांडणं तर करू नको. आणि तुम्ही बी त्यांना काही बोलू नका. अहो 2-2 लाथा घाला कामराव. अहो नको ना सदा भाऊ, आम्ही नाही नेऊन देणार. त्याला तरी काय करणार आहे? जा रे, जा. पदराच्या आडलं पिऊ आपण जाऊन देऊ. माझा काय संबंध? जा पटकन आता, जा पटकन. जाऊ चला सदा भाऊ, आता इथून पुढे पार्ट्या आपल्या दोघांनी जायचं आणि खायचं. लोकांना नाही नेत. नाही हो, आम्ही नाही नेणार. मला अडका आणू खाली टाकलेले. चला हाटीलचे गल्लास घेऊन चला.